नमस्कार, मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते। आज आपण देवाऱ्याचं तोरण शिकणार आहे। तिसऱ्या प्रकारचं तोरण शिकणार आहे। तर याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। हे बघा, हे पांढरे मणी 6 नंबरचे, हे जांभळे मणी 6 नंबरचे, हे चॉकलेटी मणी 6 नंबरचे, आणि याच्यामध्ये चॉकलेटी मणी जे आहे ते 8 नंबरचे आहे, आणि पांढरे मणी जे आहे ते 10 नंबरचे आहे। आणि ही सुई नेहमीप्रमाणे, हा धागा मच्छी धागा लागणार आहे, हा नायलॉन धागा। तर दोन्ही, ही कैची, आपल्याला हे सगळं लागणारं साहित्य आहे। तर करायची सुरुवात। हे बघा, आता मी तुम्हाला पट्टी शिकवणार आहे। वरची जी पट्टी आहे ती मी प्रत्येक तोरणला शिकवलेली आहे। तर आपल्याला आता 4 मणी ओळायचे आहे सुरुवातीला। हे बघा, हे 4 मणी ओढल्यानंतर आपल्याला इथे गाठ मारायची आहे। ही अशी गाठ मारायची आहे। पॅक मारायची, म्हणजे निसटणार नाही, नाही तर निसटून जातं। ओके, आता बघा, आता हे पुढचा मणी घेणार आहे। हा पुढचा मणी घेणार। आता आपल्याला 3 मणी ओळायचे आहेत। हे बघा, आपण हे केलंय ना, याला आपण तर आता आपल्याला 4 नंबरचे मणी हे सांगायचे राहून गेले होते। तर हे 4 नंबरच्या मण्याची कडी करतो आपण प्रत्येक वेळी, हे मी सांगतेच तुम्हाला। याची कडी बनवायची आहे आपल्याला। तुम्हाला जेवढे कडी, आता तुमचं जर खिळे लावलेले असतील तर थोडी मोठी करू शकता। याला काही एवढं हे नसते, कोणते किती काही मणी घेतले तरी चालतात। माझे छोटे असल्यामुळे, माझ्या कड्या त्या छोट्या आहेत तिथे, म्हणून मी 6च मणी घेते। ठीक आहे, आता बघा, हे असे हे केल्यानंतर मी इकडे मणी करणार, कारण आपल्याला इकडे पट्टी वाढवायची आहे म्हणून। हे बघा, ही आता आपल्याला हे 3 मणी ओळून पट्टी सुरू करायची आहे। हे बघा, अशी पट्टी। आता ही अशी पट्टी तुम्ही तुमच्या देवाराच्या मापाने करा। हे बघा, ही पट्टी अशी तयार झालेली आहे। आता शेवटची आपल्याला कडी बनवायची आहे, ती कशी करायची ते पण मी सांगते तुम्हाला। हे बघा, ही अशी कडी ही बनवायची आपल्याला। ही अशी बनेल, आणि आपल्याला हे पुढे नेऊन पुढेच आपल्याला याला पॅक करायचे। हे आपल्याला असं पुढे नेऊन पॅक करून द्यायचे। हे बघा, आता इथे एवढा हे गेल्यानंतर आपल्याला एक फक्त गाठ इथे घ्यायची आहे। इथे हे पॅक होऊन गेले। आता आपल्याला ही सुई पुढे न्यायची आहे। हे 2 मणी सोडून द्यायचे आपल्याला, आणि
हे जे खालचं डिझाईन आता करणार आहे मी ते सांगते तुम्हाला. हे बघा, आता इथे एक मण्यातून आहेच, इथे 3 मणी ओढणार आहे मी. हे 3 मणी ओढले की ह्या मण्यातून असा काढून घ्यायचं. हे काढल्यानंतर हा पुढचा मणी घ्यायचा. हा पुढचा मणी घेऊन हे थोडस आपण फिरवून घ्यायचं, म्हणजे मग आपल्याला सरळ हाताने पटकन करता येतो. हे बघा, असं असं डिझाईन येईल. ठीक आहे. आता ह्याला पांढरे मणीचे जे आहेत ते आपल्याला 20 बनवायचे आहेत. 20 बनवायचे आहे आणि त्यामुळे त्याच्यात लाल कसे सांगायचे ते सांगतेच मी तुम्हाला. एवढं हे तुम्ही सुरुवात करा. हे बघा, अशी बनवायची. हे अशी बनवायची. हा थोडा धागा ओढून घेत राहायचा, म्हणजे मग टाईट राहते विण, नाहीतर मग ढिल्ली होऊन जाते, ती बरोबर दिसत नाही मग. हे बघा, आता ही पट्टी तयार. आता इथपर्यंत मी आणलेलं आहे. आता आपल्याला हे जी पट्टी केलेली ना मी, ही तुम्हाला दाखवली. तर आता हे लाल मण्यांची कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. आता बघा, आपण आता 3 मणी ते ओळत गेलो, तर त्यावेळी आता आपल्याला इकडे एक पांढरा मणी ओळायचा आहे आणि 2 चॉकलेटी मणी घ्यायचे आहे आपल्याला. हे बघा, तर हा असा असा राऊंड येईल असा. कारण आपल्याला इकडची लाईन जेव्हा करू तेव्हा हा चॉकलेटी मणी आपल्याला लागणार आहे, तर तो तुम्हाला मी दाखवतेच. हे बघा, हे पुढचा मणी घेतले. हे हे बघा, आता आपल्याला चॉकलेटी 3 मणी ओळायचे आहेत. पहिल्या याच्यामध्येच आपल्याला हे चॉकलेटी मणी 5 घेतले जातात, नंतर पुढच्या वेळेच्या पासून 4 मणीच येतात. हे बघा, यास ही डिझाईन अशी पण तुम्हाला शिकवलेलं असल्यामुळे येतेच. हे बघा, आता आता हा आपल्याला हा जो मणी आहे, ही वायर माझी इकडनं घेतलेली आहे मी, म्हणून हा मणी आता मी हे सोडून दिलाय. तर इथून हा मणी घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला 3 मणी ओळायचे आहे लाल, सॉरी चॉकलेटी. हे असे हे असे ओळायचे आहे. आता पुढचा एक मणी घ्यायचा पांढरा. तर इथे कसं ओळायचं मी तुम्हाला सांगते. इथे एक चॉकलेटी घ्यायचं आहे आणि एक पांढरा. तर हा पांढरा आपल्याला आधी ओळायचं आहे.
कारण इथे पांढरा आला पाहिजे, इकडे चॉकलेटी, म्हणून हा चॉकलेटी नंतर असा ओळायचे. तर आता बघा, हे या मण्यातून जेव्हा आपण काढू तेव्हा हे पहा असं दिसेल. ओके, असं. तर आता हा पांढऱ्याच मण्याचा राऊंड चालू होणार. इथून आपल्याला 2-2 पांढरे मणी ओळायचे आहेत, फक्त 2-2. 4 नाही ओळायचे, 3 नाही ओळायचे, आपल्याला 2-2 ओळायचे आहे. 2 ओळल्यानंतर इथले 2 घेतले जातात. हे बघा, हा एक घेतला जातो आणि हा एक घेतला जातो, त्यामुळे 2-2च मणी ओळायचे आहे. आता इथपर्यंत करायचं. मग मी इथे जॉईंट कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, आता हे इथपर्यंत केलेलं आहे मी. आता हा शेवटचा राऊंड कसा करायचा हे सांगते मी तुम्हाला. हे बघा, हा एक मणी घेतला आणि हा पुढचा दुसरा मणी आहे. तर आपल्याला इथे हा जो मणी आहे हा पण मणी घ्यायचा आहे आपल्याला, म्हणून इथे 3 मणी ऑलरेडी आहेत, एकच मणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. हे बघा, हा एक मणी टाकल्यानंतर हा असा घ्यायचं, असं आलं. हे बघा, असं येणार. आता हा जो पुढचा राऊंड तुम्ही जेव्हा चालू कराल तेव्हा आपल्याला इथे 2-2 मणी घ्यायचे. 2 मणी इथे, 2-2 मणीच घ्यायचे आहे. चॉकलेटी सुद्धा 2-2 मणी घ्यायचे आहे. तर प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला 4 मणी आलेच पाहिजे. 4 चॉकलेटी मणी 4 आले पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. याच्यात पण तसंच होणार आहे. इथपर्यंत पांढरा राऊंड येईल, नंतर मग लाल मण्याचा 2 लाल मणी, इथे 2 लाल मणी, असं होणार. हे बघा, आता इथून आपण वरती कसं आलं ते दाखवलं मी तुम्हाला. आता बघा, आता हे परत खाली कशी न्यायची तसं ते पण मी तुम्हाला एकदा दाखवून देते. पुढचं तुम्हाला करायचं आहे. हे बघा, हे 2 मणी घेतले मी आता इथे. हा तिसरा मणी याच्यातून घेतला, हा चौथा असा. ठीक आहे, असं. हे बघा, असं हे येईल. आता हे आपण पुढे नेणार. तर आता आपल्याला 2-2 मणी ओळून घ्यायचे आहे. हा मणी घेतल्यानंतर आपल्याला हा मणी घ्यायचा आहे खालचा, जो हा आपल्याला पुढची डिझाईनचं हे करायचंय म्हणून. हे पहा, आता आपल्याला 2 मणी ओळून असा हा मणी, परत हा मणी, 2 मणी ओळले की हे 2 मणी घ्यायचे आहे. तर पांढऱ्याची तुम्ही लाईन करा. लाल कसे करायचे मी सांगते तुम्हाला. बघा, हे असं हा घ्यायचा आणि हा मणी, असं करत खाली एक एक डिझाईन नेत राहायचं आपण. ठीक आहे, आता 2-2 मणी ओळून करायचे आहे. हे असं येईल पट्टी इथपर्यंत. हे बघा, आता ही लाईन इथपर्यंत आणली मी या पांढऱ्या मण्यांच्या लाईन पण. आता इथे पांढऱ्या मणी जो आहे हा शेवटचा, तर इथे आपल्याला लाल मण्याची
हे घ्यायचे, 2 लाल मणी घेणार मी आता इथे. हे बघा असे हे असे येतील. आता हा पुढचा लाल मणी घेतला, हे असं. आणि हे जे आहे हा खालचा भाग जो करतो आपण त्यावेळी खूप ओढायचा नाही धागा, नाहीतर ते जमा होऊन जातं. आता बघा हे 2 मणी घेतले. आता ह्या मण्यातून हा एक मणी. ओके, झाला. आला आता. आता आपल्याला असं इथून सुरू करायचं आहे. इकडे घेतल्यानंतर इथे घेतलं की हा मणी घ्यायचा आणि इथे आपल्याला इथे न ओळता हा पुढचा मणी घेऊन ह्याच्यात 3 मणी ओळायचे आहे, लाल मणी. हे बघा आलं लक्षात. असंच आता आपल्याला कमी कमी करत इथपर्यंत यायचं आहे. आता मी हे शिकवायसाठी म्हणून हे थोडेच मणी ओढले. हे आपल्याला तुम्हाला तुमच्या तोरणानुसार बनवायचं आहे. मोठं असेल तर जास्ती मोठं घ्या. तर मधला भाग थोडासा 2 हे आपल्याला खाली ठेवायचे आहेत मोकळ्या. तर इथे आपल्याला लढी लावायच्या आहेत. त्या मी कशा लावायच्या तुम्हाला सांगते. हा बघा आता हा पहिले हा षटकोन तुम्हाला सांगते मी. आणि हा षटकोन आपल्याला इकडे लावायचा आहे. तर तो षटकोन पहिले आपण करूया. हे बघा आता षटकोन शिकवणार आहे मी तुम्हाला. हे 6 मणी ओळायचे आहे. हे 6 मणींची डिझाईन पण बरेचदा शिकवली आहे मी तुम्हाला. बाजूबंदच्या वेळेस पण शिकवलेली, रांगोळीमध्ये पण शिकवलेली आहे. ही बघा आता हे 6 मणी आपण ओढल्यानंतर आपल्याला इथे गाठ मारायची आहे. ही अशी गाठ मारायची. हे बघा आता आपण ही गाठ मारल्यानंतर हे पुढचे मणी घ्यायचे आहे आपल्याला. हा पुढचा एक, हा दुसरा आणि हा तिसरा मणी. असे मणी आपण 3 घेतले आहे पुढे. हा जो एक्स्ट्रा धागा आहे हा आपण आपला कट करून घेऊया. आता आपल्याला 5 मणी ओळायचे आहेत. हे बघा 5 मणी ओढले. हे 5 मणी आता असे हे घ्यायचे याच्यातून. हे बघा आता परत असं फिरवून घ्यायचं म्हणजे आपल्याला सरळ हात पडतो, पटकन करता येतं. हे 2 मणी घेतले. आता हा तिसरा मणी. असे प्रत्येक वेळी एवढा मणी हे असे घ्यायचे आपल्याला. आता एक अजून बनवणार. आपल्याला षटकोन बनवायचा आहे तर तो 3 आणि 2 असं बनवलं जातील, असे राऊंड येतील. हे बघा आता हे 3 झालेले आहेत 3 राऊंड. आता आपल्याला
पुढे आपल्याला वरती न्यायचं आहे, तर 2 करायचे इथे गोल. हे बघा, हे 2 मणी घेतले आणि याच्यात दुसऱ्या सर्कल मधला 1 मणी घेतला. हे बघा, आता हे मधले 2 मणी याच्यातून आपल्याला 4 मणी ओळायचे आहेत. हे 4 मणी ओळले. हे बघा, 4 मणी ओळून आपण हे 2 मण्यातून या काढायचे आहे. हे बघा, 1 2, हे 2 मणी असा राहून येईल. ठीक आहे, पुढचे 2 मणी घ्यायचे. आता आपल्याला 3 मणी ओळायचे आहे. 3 मणी का ओळायचे? हे 3 मणी आपल्याला घ्यायचे आहे म्हणून. आता हे बघा, हे बघा, हा मणी घेतला. आता हे 2 मणी घ्यायचे. ओके, हे बघा, हा अर्धा षटकोन तयार झालाय. तर आता हा आपल्याला वरती धागा न आणता आपल्याला खाली इकडे धागा न्यायचा आहे, कारण या साईडला करायचं आहे ना आपल्याला, म्हणून इकडे हे बघा, आता इकडचे 2 मणी घ्यायचे आपल्याला. असे हे 2 मणी. हे बघा, हे बघा, हा षटकोन तयार झालाय. हे आपण 3 पहिले सर्कल केले, इकडे 2 झाले, हे 2 केले. आता आपण वरती ही सुई कशी काढायची सांगते, आणि लाल मणी आपल्याला टाकायचे आहे त्यामध्ये. त्यामुळे हे लाल मणी टाकायचे शिकवते मी तुम्हाला व्यवस्थित. हे बघा, आता एवढ्या मण्यातून मी काढून घेतलं इकडे. आता इथूनच आपल्याला सुरू करायचे आहे मणी कसे टाकायचे. हे बघा, या मण्यातून सुई मी काढली. हा मणी घेतल्यानंतर त्यात 1 मणी टाकायचा. तुम्ही दुसरे मध्ये टाकायला दुसरे मणी वापरले तरी चालतील. बघा, हा जो मणी आहे, जसा असा घेतला तो मध्यभागी येणार. हे पहा, आला. ओढून घ्यायचं थोडं. आता परत 1 मणी ओढणार. एक मणी हे करायचे आपल्याला, टाकायचे त्याच्यात. हे बघा, हा मणी घ्यायचा आहे आता. आता हा पुढचा मणी घ्यायचा आहे आपल्याला. हे पुढे न्यायचं आहे आपल्याला. हा पुढचा 1 घेऊन हा परत 1 मणी घ्यायचा आहे. हा जो आहे हा मणी घ्यायचा आहे. हा मणी घेतल्यानंतर परत 1 मणी ओढला की ह्याच्यातून काढायची. हे याच्यात असेच सुई आपल्याला एवढी अशी निघालेली असेल तर अशीच टाकायची आहे. इकडनं सुई जर टाकली तर तो मणी वाकडा तिरपा आपला तिकडे जाणार, म्हणून मध्यभागी यायचा असेल तर आपल्याला अशी सुई टाकावी लागणार आहे. हे बघा, प्रत्येकाला तसंच करते मी. आता हा षटकोन तिथे लावायचा कसा तो सांगते मी तुम्हाला.
बघा हे तयार झालंय. याला आता आपण पुढे न्यायचं आहे, आपल्याला मध्यभागी न्यायचं आहे. हे बघा आलोय आता मध्यभागी आपण. ठीक आहे, हे पहा. आता हे मध्यभागी हे घेतल्यानंतर आता आपण इथे कसं लावायचं हे सांगणार आहे मी तुम्हाला. याचं असं काही नाही, मण्यांमधून घ्यायचं नाहीये. त्यामुळे आपल्याला सारखं कसं घ्यायचं, कुठल्याही मण्यातून घेतलं तरी चालणार, कुठूनही घेतलं तरी चालतंय. बघा मी हे लावणं चालू करणार आहे. हे बघा असं असं हे पॅक करायचं. हे बघा झालं पॅक. तर आता आपल्याला बॅक साईडने एक मण्यातून एखाद्या घेऊन किंवा असंही घेऊन वायर मधून आपल्याला फक्त गाठ मारायची असते. इथे पॅक करायचं आपल्याला. हे बघा असं पॅक करून घ्यायचं आणि पॅक करून न्यायचं. झाले. आता हे कट करायचे. झालंय तयार. हे बघा. ठीक आहे. हे बघा आता आपल्याला मच्छी धागा वापरायचा आहे. हा मच्छी धागा मी फक्त या मण्यातून घेतलेला आहे. इथे घेऊन गाठ मारली आणि मध्यभागी तो धागा आणलेला आहे. हा आपल्याला डबलच घ्यायचा आहे, दुहेरी. हे बघा आता मी ही लडी मधली कशी बनवायची मी ते तुम्हाला सांगते. हे बघा हे 6 नंबरचे मणी घेते. आपल्याला हे बघायचंय, ही लडी इथपर्यंत आलं पाहिजे, त्यासाठी आपण थोडी याच्यापेक्षा मोठी घेणार आहे. हे बघा आता हे मी 9 मणी घेतले. 9 मणी घेतलेले आहे. त्यानंतर हा आता मोठा मणी घेणार आहे 10 नंबरचा. हा 10 नंबरचा मणी. आता हे 3 8 नंबरचे मणी घ्यायचे आपल्याला. हे 3 मणी सोडून ही डिझाईन पण मी शिकवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे. हे बघा अशी वर पूर्ण मणी घ्यायचे आपल्याला. हे बघा ही एक लडी घेतली. आता बस एवढं आपला आपण एवढा गॅप सोडलेला होता, एवढ्या याच्यात आपल्याला एक लडी केली आहे. आपण एवढीच करायची आहे आपल्याला. आता हा पुढचा मणी घेऊन आपल्याला पुढे बॅक साईडनी त्याला पॅक करून टाकायचं आहे. हे बघा असं येईल ना. आता हे मी वरती घेऊन त्याला गाठ मारणार आहे.
इथे तुम्ही मागच्या साईडनी गाठ मारायची असते आपल्याला, त्यामुळे मागून हे करायचंय. हे पहा, असं घेऊन ते गाठ मारायची. तर तुम्हाला कळालंच असेल हे तोरण कसं करायचंय. आणि तरी मी तुम्हाला बेसिक टिप देते. ही पट्टी आपण बनवलेली आहे. ही पट्टी बनवल्यानंतर हे इथे आपण 2 मणी इकडचे सोडून इथे तिसऱ्याला चालू केलेलं आहे. हे बघा, असे हे करून हे तर 3-3 मणी ओळून तुम्हाला इथपर्यंत करायला सांगितलेले आहे. तर हे मोजून घ्यायचे तुम्ही, तुमच्या देवाऱ्याचं माप घेऊन हे करायचं. आणि दुसरी जे हे करायचे असेल तिथे 2 मणी आपले लाल मणी ओळायचे आणि पांढरा 1 मणी असं घ्यायचं आहे. तुम्ही बघायचं कोणत्या साईडनी येता येत. आता इकडनं जर करायचं असेल तर इकडनं लाल मणी येतील, आणि जर या साईडचं जर करायचं असेल तर या साईडला लाल मणी येतील, ते लक्षात ठेवायचं. किंवा मग तुम्हाला तसंच लक्षात नाही आलं तर असं फिरवून घेऊ शकता. त्यावेळी फक्त आपल्याला षटकोन लावल्यानंतर आपल्याला काही करता येणार नाही. ठीक आहे. बाकीचं इकडे तर 2-2 मणी टाकायचे आहेत. हे सगळे तुम्हाला सांगितलेलंच आहे. तरी पण काही अडचण आली तर मला तुम्ही विचारू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.